बिल्डिंग आहे ती बिल्डिंग ते जैन मंदिर समोर मस्त पंचनामा केलता ना. तिकडून एक गाडी घेतली इथून एक गाडी घेतली नाही वेगवेगळ्या दिवशी हो ना 2 दिवशी इकडून गेलो इकडून चालू गेलो कोणत्या मार्गे गेला याच मार्गे गेलो सरळ कसं आहे? चालू चलो 10 भोकरदन शहरामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण फार वाढलेलं होतं. मागे 19/4/2026 रोजी बाजारपट्टीमधून 2 मोटरसायकली चोरी गेल्या. त्यावरून पोलीस ठाणे भोकरदन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 172/25 कलम 303/3 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना जळगाव साईडला ही गाडी गेल्याची माहिती मिळाली. त्यावरून आम्ही साखळी रचून गुप्त माहितीच्या आधारे माहिती काढून जळगाव हद्दीमध्ये पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये अटक असलेला आरोपी काय नाव याचं सीतापीने पकडले व त्याच पोलीस ठाणे भोकरदन येथे घेऊन आलो. त्याने भोकरदन बाजारपट्टीमध्ये चोरी झालेल्या गाडी कुठून चोरली याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली. आम्ही घटनास्थळ पंचनामा केला आणि सविस्तर तपास अधिक करीत आहोत. भोकरदन शहरामधून ज्या ज्या ठिकाणी गाडी मोटरसायकली चोरी झाल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही सदर आरोपीला घेऊन गेलो. त्यांनी स्पॉट दाखवला. त्यावेळेस त्याचं नाव आम्ही पंचसमक्ष विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझं नाव गणेश बाबूराव पाटील राहणार करसाळा असे सांगितले. तालुका पाचोरा. त्याला पोस्टला आणून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करीत आहोत.